मैं नरसिंह यादव, ओलंपियन महाराष्ट्र केसरी पहलवान। आज हम यहाँ पे एनडीएल नर्सिंग दंगल लीग का आयोजन किए हैं, जिसमें 4 टीमें हैं, महाराष्ट्र, यूपी, पंजाब और हरियाणा। यहाँ सभी नेशनल इंटरनेशनल रेसलर्स आ रहे हैं। तो पिछली बार भी हमने किया था, अब इस बार हम उससे बड़े लेवल पे कर रहे हैं। और आप सभी ये यूट्यूब पे लाइव भी जा रहा है, आप लोग देखिए और इसको ज़्यादा से ज़्यादा लोग शेअर करिए और इस बार भव्य होगा और आप लोग इससे जुड़िए। तर मंडळी, आपल्याला माहीत आहे दरवर्षी आपण बघतोय, मागच्या वर्षीसुद्धा आपण केलेलेच आहे लाईव्ह, पण ते स्टेट लेवलला होतं. पण यावर्षी जे आहे ते 4 स्टेटमधून आहे, म्हणजे इंटरस्टेट आपण म्हणू शकतो, आंतरराज्यीय एक भव्य कुस्ती दंगल आपण ह्याला म्हणूया. आणि जे टॉपचे आहेत जसे आपले पैलवान हर्षवर्धन, आपले ऋतुराज पाटील आहेत, रवी चव्हाण आहेत, पण ह्यांच्या कुस्त्या बघायला पब्लिक असे तळमळ करत असतं. आणि आज साहेबांनी आपल्याला या ठिकाणी भव्य 4 राज्यांचे मल्ल या ठिकाणी येणारे टॉपचे ही भव्य दिव्य अशी मेजवानी सगळ्याच कुस्ती प्रेमींसाठी आणि सगळ्या शौकीनांसाठी आयोजित केलेली आहेत. साहेब, आपण हे जे काही मैदान आयोजित केलेलं आहे, आमच्यासारख्या यूट्यूबर्सला आणि खरोखर हे सगळ्या कुस्तीप्रेमींना उत्सुकता होती आजच्या तारखेची. नाही, बिलकुल. आम्ही जसं कुस्तीचा बढावा द्यायसाठी आपण कंटिन्यू ते कुस्तीचं आयोजन ठेवत आहे की मुंबईसारखे प्रगतशील शहरामध्ये पण कुस्ती वाढली पाहिजे. आणि नर्सिंग फाउंडेशनचा आम्ही बनवला आहे. त्याच्यामध्ये आपण नवीन जे युवा पिढीचे जे आपले प्लेयर्स आहे किंवा लहान मुले आहेत त्यांना आपण कुस्तीचं आणि खेळाचं मार्गदर्शन देतो आणि त्यांना पुढे कसं नॅशनल आणि इंटरनॅशनल मेडल जिंकता येते तसं त्यांना आम्ही मदत करतो. तर आपण सरांकडूनच ऐकलं त्यांचं ध्येय काय आहे. आणि खरोखरच कुस्तीप्रेमींसाठी आणि कुस्तीत जे काही नवीन तारे उगवणारे आहेत त्यांच्यासाठी ही तळमळ आपण पहिल्यापासूनच बघतोय. पण हे मैदान जसं आयोजित केलं जाते त्यातल्या त्यात यावर्षी तर खरंच जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे, शब्द अपुरे पडत आहेत. तर साहेब, आपलं मैदान यावर्षी देखील खूप यशस्वीच होणार आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर.